हा शिलालेख आहे. हा शिलालेख साधारण दुसऱ्या शतकामध्ये आहे, दुसऱ्या ना? शतकातला आहे. म्हणजे बापरे! आजपासून साधारण 2000 वर्षापूर्वीचं आहे. आता 4 महिने पडणारा जो पाऊस होता, तो 4 महिने पडणारा थेंब आणि थेंब ते लोक साठवून साठवून ठेवायचे. का? ठेवायचे. तर पुढच्या 8 महिने वापरायचे आहे. बाप चैत्यगृह, विहार, दान देण्याची पद्धत होती. पण पाण्याचे याला आपण पोडी म्हणतो, हं. पानपोडी. ही पानपोडी देण्याची पद्धत सुद्धा बौद्धांमध्ये होती. अच्छा. आता एक खास करून इथे का थांबवलं? कारण तुम्ही जर वाचलं याच्यावरती, हा जो शिलालेख आहे, हा दुसऱ्या शतकामधला शिलालेख आहे. आणि हा जो दानदाता होता किंवा हा दान देणारा जो व्यक्ती होता, हा कल्याणचा होता. कल्याणचं होतं. याला कल्याण पण म्हणतात. प्राचीन नाव कल्याण. याचा कल्याण होता. तर आता 2000 वर्षापूर्वी इथे कल्याणमध्ये राहणारा वर्ग कोण होता? बरोबर. तो ऑब्व्हियसली तो आगरी कोळी समाज होता. बरोबर. आणि ते लोक बौद्ध धम्मी अनुयायी होते, याचे पुरावे इथे आपल्याला सापडतात. बरोबर. बरोबर. कारण की 2000 वर्षापूर्वी इथे चाकरमाने आलेले नव्हते किंवा इतर समाज आलेला नव्हता. बरोबर. तर 2000 वर्षापूर्वी इथे राहणारा जो समाज होता, तो आगरी कोळीच होता. आणि बरोबर. त्या आगरी कोळी लोकांनीच याला मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलेलं. कारण ते प्राचीन काळामध्ये ते लोक सुद्धा बौद्ध धम्मी होते. बरोबर. आता बौद्ध धम्म म्हणजे लोकांना फार असं हे वाटतं वेगळा धर्म की काहीतरी वाटतो. 1956 नंतर महारांचे जे बौद्ध झालेत हां, ते म्हणजे बौद्ध. असं तर सगळं. तसं नाहीये. तर आपण जे बुद्ध धम्माला मानणारे असतो बरोबर. किंवा जे धम्म म्हणजे काय? तर नैतिकता आणि सदाचाराला जो अनुसरतो. वागण्याची नैतिकता आणि सदाचार. बरोबर. नैतिकता आणि सदाचार जो अनुसरतो. आता प्रत्येक जण नैतिकतेने वागायचा प्रयत्न करतो ना. बरोबर. आणि आजही आगरी समाज जो आहे तो नैतिकतेने वागतो, हे आपल्या आजच्या प्रचलनातून दिसतं. हो. काही गोष्टी मी सांगेनच तुम्हाला.